अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावचे ग्रामदैवत अर्थातच सालसीत बाबा देवस्थान शिरापूर। सालसीत बाबा देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यात गेल्या कित्येक पिढ्यांपासून महिला भक्तांना प्रवेश बंदी होती। गेल्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा आणि संस्कृती जोपासत शिरापूर येथील महिला भक्तांनीही कधीही सालसीत बाबा देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला नाही। मात्र सालसीत बाबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आज इतिहासात पहिल्यांदाच सर्व महिला भक्तांसाठी सालसीत बाबा देवस्थानचा मुख्य गाभारा खुला करण्यात आला आहे। सालसीत बाबा यात्रा उत्सव 2026 शिरापूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर। येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत। आज सालसीत बाबाच्या मंदिराचे ग्रामस्थांच्या वतीने स्त्रियांसाठी दरवाजा खुला केलेला आहे। तरी सर्व माता भगिनींना विनंती आहे की आज गाभाऱ्यात जाऊन स्त्रीचं दर्शन घ्यावे ही नम्र विनंती। पुरीतील ग्रामस्थ आणि तरुण मंडळ यांनी सालसीत बाबा यात्रेनिमित्त ऐतिहासिक निर्णय घेत महिलांना सालसीत बाबा देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला आहे। ग्रामस्थांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महिला भक्तांना सालसीत बाबा देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यात कायमस्वरूपी प्रवेश मिळाल्याने महिला भक्तांचा आनंद ओसांडून वाहत आहे। आपल्या तरुण मंडळाने आणि गावकऱ्याने महिलांना जो मंदिरात प्रवेश दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तरुण मंडळाचे प्रथमतः आभार मानतो। कारण हा निर्णय आपण कुठल्या ब्राह्मणाला किंवा कोणाला विचारून केलेला नाही। जेवढा पुरुषाला अधिकार आहे तेवढाच महिलांना सुद्धा अधिकार आहे। मग महिला मंडळ दर्शनापासून आशीर्बाबाच्या दर्शनापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही गावकऱ्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे आणि हे मंदिर कायम स्वरूपाचं महिलांसाठी खुलं राहील। शिरापूर ग्रामस्थ आणि तरुण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। गावाने ठरवले तर गाव काय करू शकते याचे उत्तम उदाहरण शिरापूर ग्रामस्थ आणि तरुण मंडळाने दाखवून दिले आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील या ऐतिहासिक निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। सालसीत बाबा देवस्थान शिरापूर येथून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।